तिथं जरा बऱ्यापैकी जंगल आहे. बरीच लोक यायची तर माझ्याकडे वाकून बघायची एकटा माणूस कसं काय चाललाय, कारण तिथली काय भीती आहे मला माहित नाही ना. एक मुलगा आला आणि त्यानं माझ्याजवळ गाडीने थांबवली. फुलाच्या कटाड्यावर बसलोय, एवढ्यात आत मी मोटरसायकल आली ते अगदी पार 20-25 फुटावर आली आणि ही कंडिशन माझी बघितली, तिने हाय तसा टर्न घ्या. ती 100% माझ्या चक्कीला बघून भ्यालंय म्हणलं, निश्चित भ्यालंय. तर म्हणलं आता हम बे व्हायचे करेन आणि मीच नाचायला चालू केलं. आणि मी नाचताना काय केलं, ह्यांच्या अंगात आलं ना, ह्यांच्या अंगात भूत आलं, मी ह्याशी तोडवायला चालू केलं. मी तोडवायला चालू केलं, त्यांनी काय केलं, तिथल्या लोकांनी काय केलं, मला उचलून बाजूला नेलं. की माझा जो अंदाज होता त्या भूतभुताटकीमुळे माणसं इकडे येणार नाहीत, पण त्या भूतभुताटकीची अफवा उठवल्यामुळेच माणसं इकडे येतात. हे आगाऊपणा प्रत्येकाच्या ज्याच्या अंगात असेल की नाही, ती कडबद्दूर माणूस जाऊ शकतो. नाही मग माझं कसं होणार, तिथं भूत असलंच तर. की ज्यावेळी माणूस अंदाज करतोय की नाही, त्यावेळी तुमच्या अनकॉन्शियस माइंडमधल्या फायलीच्या जाग्या होतात. कारण नसताना लोक डोक्याला वेड लावून घ्यायला लागल्या. वेड सोडूनच द्या. कधी कधी ते एखाद्यात कुठेतरी गेलं की एखाद पायात दोरी जरी अडकली किंवा एखादं वाऱ्यानं झोडून जरी हाडत आठवतोय, मग ते भूत आले वसते उठते पळायला चालू करतात. मृत्यू एक दिवशी येणारच आहे. तिचं आज भीती का घ्यायला लागला, ती आज घेतली तर लवकर जाणार. नमस्कार, मी निखिल. कटकटमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पूर्वी दिनकर चौगले यांच्यासोबत 2 एपिसोड शूट केलेले आहेत. त्यामध्ये भूत दाखवा मी येतो या अनुषंगानं आपण एक एपिसोड शूट केलेला आणि त्या संदर्भानं दिनकर मामाने त्यांचे जे अनुभव आहेत किंवा त्यांनी प्रत्यक्षात तिथं जाऊन जिथं भूत आहे किंवा त्या संदर्भातल्या अफवा आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत, तिथं प्रत्यक्षात जाऊन त्यांचे जे अनुभव आहेत आणि त्यानंतर त्यांनी अशा घटना घडल्यावर काय पद्धतीनं त्यांनी रिॲक्शन दिलेली आहे याबद्दल ते बोललेले. आणि तो इंटरेस्टिंग झालेला एपिसोड. खूप लोकांनी त्याला कमेंट सुद्धा केलेल्या आणि खूप लोकांपर्यंत तो पोहोचलेला सुद्धा. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये एक शिवराज खराडे नावाच्या व्यक्तीने कमेंट केलेली की राजस्थान राज्यामध्ये भानगड नावाचा एक किल्ला आहे आणि त्या संदर्भात बरंचसं आता कंटेंट यूट्यूबवर उपलब्ध आहे. तर तुम्ही प्रत्यक्षात तिथं जावा. ती कमेंट आपण दाखवतो स्क्रीनवर. तर तुम्ही प्रत्यक्षात तिथं जा आणि तिथलं काय भूताचं काय आहे बाबा, काय अंधश्रद्धा आहेत हे आम्हाला सांगा किंवा आम्हाला पटवून द्या. तर त्यानंतर साधारण जुलै महिन्याच्या 27 ते ऑगस्टच्या 2 तारखेच्या दरम्यान दिनकर मामा भानगड किल्ल्याला भेट द्यायला गेले आणि तिथला एकंदरीत त्यांचा जो अनुभव आहे तो आपण ह्या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे दिनकर मामा पुन्हा. तुम्ही साधारण 26 तारखेच्या दरम्यान गेलेला. ज्या दिवशी आपल्याला कमेंट आली त्याच दिवशी मी माझ्या मुलग्याला सांगितलं की जरासं नेटवरनं सर्च करा आणि भानगड किल्ला राजस्थानमध्ये कुठं आहे बघ, मला तिथं जायचं आहे. आणि रेल्वेचं बुकिंग कसं 2 महिन्याच्या पुढचं मिळते ना, ते पोरांनी बुकिंग केलं 2 महिन्याच्या पुढच्या तारखेचं. ती जयपूर पत्र गाडी होती. परत आम्ही सर्च करून बघितलं तर ते जयपूरपासून 84 किलोमीटर साईडला तो भानगड किल्ला आहे. त्याच्यावरती जायचं ठरलं, बुकिंग झालं, याचं बुकिंग केलं. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर परत मागे यायचं बुकिंग केलं आणि जाणार म्हणलं, मी एकटाच जाणार आहे तिथं. कसा आहे काय किल्ला. त्याच्या अगोदर मी त्या व्हायरल झालेल्या त्यांच्या ज्या क्लिपा आहेत, भानगड नावाचं आपण व्हायरल टाकलं नाव की ते त्या क्लिपा येतात आणि त्या क्लिपा इतक्या भयानक आहेत की बघणाऱ्या लहान मुलांना किंवा अगदी तरुण पोरांना सुद्धा की जणू काय मी खरोखरच भूत बघायला लागलोय असे ते ज्यांनी कोणी काय व्हिडिओ केलेला आहे ते असे ते भयावह व्हिडिओ केलेला आहे. आणि ते पटल किंवा असं बघितल्यावर ते ऐकल्यावर वाटतं की खरंच आहे. हा खरंच आहे. म्हणून तर ते ज्याने कोणी मला कमेंट केली ना त्यांनी ते मला आव्हानच केलं ना ते की तुम्हाला भूत नाही तुम्ही म्हणताय, बरोबर, पण तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही त्या भानगड किल्ल्यावर जाऊन दाखवा. असंच मला चॅलेंज होतं ना ते. पण ते तुम्ही परत स्वीकारलं. पण हे कमेंट असे येत नाही, मी माझ्या जगात कुठे इश्यू करायला तयार आहे. मी भारतातच असं नाही, जगात कुठेही मला सांगा इथं भूत आहे. फक्त हे जे आता जो काय प्रकार झाला, जे आलेला अनुभव आहे हे सगळं कसं थोतांड आहे माझ्या लक्षात आलंय आणि प्रत्येक ठिकाणी मी माझ्या पद्धतीचे पैसे घालू शकत नाही. बरोबर. तर हेतून पुढे सुद्धा ज्याला कोणाला कमेंट करायचं आहे त्यांनी याचा खर्च द्यावा आणि मला कुठेही झोपायला सांगा, स्मशानात झोपायला सांगा, दफनभूमीत झोपायला सांगा आणि कुठला तुमचा किल्ला असला तर सांगा, तिथं जाऊन झोपायला तयार आहे. आणि त्यातून सायंटिफिक बेस काय आहे, सायंटिफिक कारण काय किंवा जर आवाज येत असतील तर ते नैसर्गिक आवाज कुठल्या पद्धतीचा आहे त्याचं प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देणार आहे ते. बरोबर. म्हणून मी ते स्वीकारलं. आता हे स्वीकारत असताना मला थोडीशी अडचण वाटायला लागली, कारण हे सगळं आहे, हे सगळं मानवनिर्मित असतंय. फक्त तिथलं जे काय देवदेवरश आहेत ते आपल्याला 100% विरोध करणार आपण डायरेक्ट गेलो तर.
बरोबर. म्हणून मला भीती त्या भूताची भीती नाही, कुठल्या प्राण्याची भीती नाही, काही नाही, माणसाची भीती. माणसाची भीती. आणि ते तिथं गेलो. आता जातानाच मला इतका विचित्र अनुभव आला. तुम्ही 26ला इथनं निघालात कोल्हापूर? 27ला निघालो. 27 जुलै. 28ला मी दुपारी तिथे गेलो. दुपारी गेल्यानंतर नेमका भानगड किल्ला कुठं माहित नाही. अलवर जिल्ह्यात भानगड किल्ला एवढं माहिती आहे. मग एका कंडक्टरला विचारलं तर ते म्हणला तुम्ही अलवरचं तिकीट काढा. 280 रुपये देऊन अलवरचं तिकीट काढलं. जयपूरमधून जयपूरमधून तिकडे किल्ल्याला जायला. आणि आज कंडक्टरला विचारलं तर ते म्हणला अहो इकडे गलत मार्ग आहे, तुम्ही इधर उतरो. मग त्यानं सांगितलं इधर जावं, इधर जावं, असं हे प्रतापगड आहे, उधर जावं, उधर जावं, असं त्यानं बोलल्यानंतर ठीक आहे म्हटलं. आणि तिथून उतरलो, त्या प्रतापगडावर गेलो. प्रतापगडावरनं संध्याकाळी 5-5:30 वाजले. तिथल्या लोकांना विचारलं प्रतापगड म्हणजे काय, गावाचं नाव आहे काय? गडच आहेत तो पण. अहो ते सगळ्या राजस्थानमधनं गडच आहेत. जाचीला तिकडे सगळं गडच आहेत आणि तो पण उंचावर चांगला आहे गड आहे. आणि तिथं एकाला विचारलं तर म्हणलं भानगड किल्ल्यावर मला जायचं आहे ना, असं नाही म्हणलं. त्या भानगड किल्ल्यावर गाड्या बंद झाल्या सगळ्या. पण ठीक आहे म्हणले, तर राहायची सोय आहे काय? तर आहे म्हणले तिथं राहायची सोय. मग मी काय ठरवलं की आज इथं मुक्काम करायचं. एवढ्यात एक रिक्षावाला भेटला आणि ते म्हणला मी माझ्या गावाकडे निघालो आणि माझ्या गावातनं तुम्हाला मार्बलची खण आहे, तिथनं जाणारे टँकर तुम्हाला ते डंपर सापडतात. ठीक आहे म्हणलं, तुम्ही डंपर म्हणताय ते डंपर भानगडपर्यंत पोहोचतात. हा, भानगडपर्यंत पोहोचतात असं त्यानं सांगितलं. आणि 20 रुपये घेतील म्हणला. त्यानं सांगितलं. मी त्याच्या रिक्षात बसलो. त्यानं काय केलं, ते डंपरवाल्याला डायरेक्ट भेटून दिलं, बाबा तुम्ही ह्या माणसाला तिथं नेऊन सोडा. त्या डंपरवाल्यानं काय केलं, इधर उतरो म्हणला. इधरशी 4-5 किलोमीटर नजदीक आहे. संध्याकाळी 8 वाजल्यात, वाहन काय नाही. ठीक आहे, मग मी पाठवली, एक बॅग घेतली, हातात एक पिशवी घेतली आणि त्या रस्त्यानं चाललो. तिथं जरा बऱ्यापैकी जंगल आहे. बरीच लोक यायची तर माझ्याकडे वाकून बघायची एकटा माणूस कसं काय चाललाय, कारण तिथली काय भीती आहे मला माहित नाही ना. एक मुलगा आला आणि त्यानं माझ्याजवळ गाडीने थांबवली. मला म्हणलं काका किधर जा रहे हो? म्हणलं भानगड किल्ले पर. अरे भानगड जा रहा हो? क्या क्या हुआ? भानगड पर क्या भूत है क्या? भूत भूत कुछ नहीं है, लोग ऐसे बोलते हैं, लेकिन इधर जो एनिमल है ना वो डेंजरस है. अरे एनिमल कौन सा ही डेंजरस नहीं है, हम डेंजर आहे. असं त्याला बोलल्यावर तू मला बसा का, बैठो गाडीवर बैठो. त्याने तिथं मला सोडलं. ते काय गावाचं ठिकाण आहे? हा, ते भानगड हे गाव आहे आणि गावापासूनच तो किल्ला आहे. किल्ला म्हणजे मोठी दरी आहे. दरी म्हणजे 7 किलोमीटर पाठीमाग दरी आहे. आणि तिथून पुढं ती जिथं दरीचं तोंड आहे पुढचं, इकडे एक टेका, इकडे एक टेका, आणि उंचच्या उंच शिळा आहेत त्या, जसं आपल्या पन्हाळ्याला दगडा शिळा आहेत तशा, जेणेकरून शत्रूला आत येता येत नाही. तिथं पासून यांची तटबंदी आहे पहिली. मग त्या हॉटेलमध्ये जाऊन उतरलो मी, थोडंसं फ्रेश झालो आणि त्या हॉटेलला विचारलं, म्हणजे इथून याची किल्ला कितना लंबा आहे? तो म्हणलं 500-600 मीटर है. उधर जाना चलता है क्या? नहीं उधर वो बंद है म्हणला सब, सुबह ही जाना, सुबह 6 बजे चलता है, शाम 6 बजे बंद होता है. क्यों होता है? ये उधर के भूत है क्या? नहीं भूत भूत कुछ नहीं है, लेकिन वो फॉरेस्ट ने किया है, वो जो एनिमल अंदर रहता है ना उसके वास्ते वो डिस्टर्ब होता है, इसके वास्ते क्या है, भूत भूत इधर कुछ नाही आहे. हा, असं हॉटेलवाल्यांचं बऱ्याच लोकांनी मला असंच सांगितलं. म्हणजे तिथल्या लोकांनी असं ठरवलेलं आहे की असं बाहेरच्या येणाऱ्या माणसाला सांगायचं नाही तर भूत आहे म्हणून. पण का त्यांच्या एकंदरीत त्यांचा व्यवसाय चालू राहावा. हा, त्यांचा व्यवसाय नाही. हे नंतर लक्षात आलं. मला सुरुवातीला ज्यावेळेला मला आव्हान मिळालं ना, त्यावेळी मी ते आव्हान का स्वीकारलं, यदा कदाचित ह्या भूताच्या भीतीमुळं, कारण ती क्लिप बघितली माझ्या लक्षात आलं की इतकी मोठी भीती आहे. आणि भूताच्या भीतीमुळं इतर लोकांचे धंदे बंद पडतील ही मला काळजी. ह्या काळजीपोटी मी ते आव्हान स्वीकारलं, कारण हे सगळ्या थापा असतात हे मलाही माहिती आहे. पण लोकांच्या डोक्यातला हा विषय काढून टाकायचा म्हणून ते आव्हान स्वीकारलं. आता त्या हॉटेलवाल्याला विचारलं तर तुम्हाला इथं जवळच आहे. मी गेलो तिथं, बरमुडा आणि नुसत्या टी-शर्ट घातला आणि गेलो. हे डोक्यावर असंच मोकळं होतं, काय घातली नव्हती. आणि हा ड्रेस आता घातलाय आणि माझ्याकडे विंग आहे आणि दाढी काय ती माझ्या पिशवीत ठेवली होती. वेळ पडेल तसं अनेक ड्रेस घेतलाय त्यातला राजस्थानमधला, फेटा पंजी सगळं तो पण ड्रेस तयार आहे माझ्याकडे. म्हणजे जसे वेळ पडेल तसा ड्रेस चेंज करायचं म्हणलं आणि लोकांनी भूत म्हणजे काय दाखवायचं. आणि मला वाटलं ते किल्ल्यावर काहीच नसणार आहे. आता किल्ला कसा आहे काय मला माहित नाही. तेवढ्यात आतनं लाईट दिसायला लागली मला. लाईटची लाईट नाही आहे तिथं, लाईट कुठलाही प्रकार तिथं नाही, पण ती गाडी बाहेर येताना दिसायला लागली. म्हणलं कोणतरी तर ह्या किल्ल्याचे रक्षक आहेत निश्चित.
मी मोबाईल काढला आणि मुलग्याला फोन लावला, म्हणलं अरे मी जागेवर आलो इथं, आता किल्ल्याच्या जवळच आहे. म्हणजे हॉटेलवाला म्हटलं आता नसते, बंद आहे, तरी बंद तुम्ही असते तरी पण मी तिथे गेलो, कारण मला ते आव्हानच होतं ना. आता काय समजा आज कोण काय नसलं तर जाऊन आतून किल्ल्यातून फिरून यायचं. बॅटरी खिशात होती, बॅटरी बाहेर काढली नव्हती, हा. अंधारात न जायचं म्हटलं. गेले. हा, जरी कोणी बघितलं तर दिसणार नाही ना लांबून, बॅटरी लावायला दिसणार आत कोणतरी चाललंय ते. चाललंय, होय. मला आता काय कुठला प्राणी येणार नाही काय नाही, मला त्याची भीती काहीच नाही ना. फुलाच्या कठड्यावर बसलोय, मुलग्याला फोन लावलाय, एवढ्यात आतनं मोटरसायकल आली ती अगदी पार 20-25 फुटावर आली. आणि ही कंडिशन माझी बघितली, तिने हाय तसा टर्न घेतला. हे 100% माझ्या चक्कीला बघून भ्यालंय म्हटलं, निश्चित भ्यालंय. तरी पण माझा फोन कंटिन्यू ठेवला, बरं. मी बोलतच राहिलो. हा, हे परत काय बाहेर येणार नाहीत मला गॅरंटी होती. हा. त्यांनी केलं काय माहिती आहे का, तिथून 3 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे ते. त्या गावात फोन केला आणि गावातनं 2 4 व्हीलर गाड्या भरून आल्या माणसांच्या. हा, ते म्हणत आम्हाला काहीतरी विचित्र दिसालंय, त्या पुलाच्या कठड्यावर बसलंय. हा. एवढ्यात मी काय केलं, ते बरमुडा तसाच आत ठेवला, टी शर्ट आत तसा, हा ड्रेस वरती चढवला आणि दाढी मिशा लावल्या मस्तपैकी. आणि ती लोक येऊन पुढे गाडी उभा केली आणि माझी चौकशी करायला लागली. इधर से आए हो, क्या करते हो? सांगितलं मी असं असं आहे आणि मला किल्ल्यांचा अभ्यास करायची सवय आहे, म्हणून किल्ल्याचा अभ्यास करायला इकडे आलोय. त्यांनी सांगितलं नाही की मी भूत बघायला आलोय काय. अरे इधर बंदे है, 6 के बाद इधर 500 मीटर तक कोई नहीं आ सकता है. क्यों, भूत है क्या? नाही, भूत बीत कुछ नाही. ती पण लोक म्हणली भूत बीत कुछ नहीं है. त्या गावातली. हाँ, मग क्यों नहीं आदमी इधर क्यों नहीं? वो फॉरेस्ट का रूल है, अंदर वो वन्य जीव है ना, इसके वास्ते रूल किया है, इसके वास्ते अंदर कोण नाही जाता, असं ते बोललं. आता हे 2 गाडीतली लोक माझ्यावर बोलायला लागल्यात. तोपर्यंत ती आज जी मोटरसायकल घेऊन गेल्या ती बाहेर आलीत. बाहेर आले, तिने ही ड्रेस बघितला आणि दाढीने केस बघितला, तिने हाय तसा परत टर्न घेतला. मग त्या लोकांनी त्याला विचारलं, अरे तिने फोन केला त्याला, अरे बाबा जो पहले वाला आदमी था ना वो नहीं है, वो ये अलग ही है. मग त्या सगळ्या लोकांना त्यांना म्हणलं उसको बोलाव बार. त्यांना बोलवून घेतलं, समोर मी घेतलं त्याला समोर, माझ्या डोक्याचा विंग काढून आणि दाढी काढून दाखवली. इसे कोई भूत बोलता है म्हटलं, भूत भीत कुछ नहीं होता, ऐसा समझ ही होता है. मेरे को अंदर रहना चलता है क्या? नहीं 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 चलता बोला, हमारा आर्कोलॉजी डिपार्टमेंट का कुछ नहीं है, लेकिन वो फॉरेस्ट का एक्ट है, इसकी वजह से तुम अंदर नहीं जा सकते. ठीक आहे म्हटलं. आणि तिथून मी पाठीमागं आलो. म्हणजे सुरुवात माझी त्या रात्रीच झाली. साधारण किती वाजलेले रात्री? 9:30 पाऊण 10 वाजले. 12 नाही, 9:30 पाऊण 10 वाजले. पण त्या हॉटेलवाला म्हटलं जेवायला अजून वेळ आहे, तेवढ्यात आपण किल्ल्यावर जाऊन यायचं म्हटलं. आणि काय तासभर लागला तर लागला, जेवण राहिलं तर राहू दे, पण मला किल्ला महत्वाचा होता. एकट्याला जायला मिळत तर काय अडचण नाही ना. आता त्या किल्ल्याची परिस्थिती काय मला माहित नाही. आता ही लोक भूत आहे म्हणतात, मग आता राहतात कशी? मला पडलं कोड. परत त्या किल्ल्याच्या आत लोक राहायला आहेत? नाही नाही नाही, ही मला भेटलीत ना मोटरसायकलवरनं. त्या हॉटेलवाल्याला विचारलं, हॉटेलवाला काय म्हणला, किल्ले के बाहर 1.5 किलोमीटर ये पहली दीवार है. हाँ, ती दीवार है ना, उसके पास जो रूम है ना, उसके पास भी सिक्योरिटी के आदमी रहते, 1.5 किलोमीटर अंदर किल्ला आहे. असं मी म्हटल्यावर म्हणलं ते बरोबर आहे, त्यात बाहेर राहतात निश्चित, म्हणजे ह्याने आतलं काय समजत नाही. अशी पण अफवा आहे की रात्री त्या किल्ल्यात जो जातोय तो परत आल्यावर काहीतरी त्याच्या बाबतीत घटना घडते आणि ते काहीतरी असा तिथला एकही माणूस बोलत नाही असं इथं घडलंय किंवा इथे व्यक्ती कोण मेली आहे असं कधीच तिथं काय एकाही व्यक्तीने मला सांगितलं नाही. असं म्हणजे कोण मेले किंवा तो तिथनं आलाय आणि संशयास्पद त्याचा मृत्यू झालाय असं काय बोलत? असं काही होत नाही. तिथली मी परिस्थिती बघितली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलो, जाताना आतूनच इमारती पडलेल्या होत्या. प्रत्येक इमारतीत आत घुसत होतो, खिशात बॅटरी होती. बॅटरी मारली की भयानक वटवागळ आहे तिथं, कारण इमारत जुनी आहे, त्याकडनं वटवागळे सगळे अंधारात राहते, निशाची राहते. आणि आत घुसलं की वटवागळा असे धडक येतात आपल्याला बाहेर पडतील. तरी झाडी आणि पूर्ण झाडे आहे, पूर्ण मोठी दरे आहे आणि झाडे आहे. आणि ती वटवागळे सगळे राहायला त्या बिल्डिंगमध्ये आहेत. आता ती बिल्डिंग किल्ल्याची पहिला तट झाला, दुसरा तट झाला आणि तिसरा तट संपल्यानंतर इमारत चालू होती. किल्ल्याची इमारत होती 7 मजली, 7 मजली इमारत होती. त्यातलं वरचं 4 मजले पडल्यात, 3 मजले आता ती व्यवस्थित आहेत. आता तिथला अनुभव तुम्हाला सांगतो. आत गेलोय मी, तिथं पर्यटक येतात बघायला? येतात की पर्यटक येतात, पण किल्ला बघायला नाही. माझा स्वतःचा निष्कर्ष तुम्हाला सांगतो, किल्ला बघायला नाही, तिथं भूत काढायला पर्यटक येतात. आता तिथं आहे म्हणून त्यात बघायला काय
भूत काढायला. भूत काढायला येतात. माझ्या अंगावर भूत बसलंय. आता तिथं भूत कसं बसतंय तुम्हाला सांगतो. आता मी तिथे गेलो, वरती चढायला लागलोय. आता जसं जसं आपण उंचावर जाईल तसं तसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी येतंय. आणि 50च्या पुढची जी व्यक्ती आहे ती वरती चढून जाताना त्याला दम लागतोय. दम लागून तिथं कठड्यावर बसलं की असं करतंय. असं केलं की ते आत एक महाराज आहे. त्या महाराजाचे 2-3 माणसं त्या रस्त्यावरच आहेत, त्या पायवाटीवर. ती लगेच पकडते, बाबा के पाच चलो, बाबा के पाच चलो. 50 काय होते त्याच्या आधीची पण आता आज दम भरतोय. मग तिने तिथं घेऊन जातात. आता जिथं बाबा आहे, आता ते बाबा कसा बघा, आर्कॉलॉजी डिपार्टमेंट परमिशन देणार नाही. मग तिथं एक देव बसवला यात किंवा असेल पूर्वीपासून. त्या देवाजवळ सगळं नाटक चालतंय. त्या देवाजवळ ह्या माणसाला उचलून न्यायचा. उचलून न्यायला की याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळणार ना, चालायची काही क्रियाच नाही. आणि जिथं ते आहे ते देऊळ, तिथं पलीकडे लय मोठी दरी आहे. त्या दरीतनं येणारं जी वारा आहे ती गार आहे. तिथंच त्या पेशंटला बसवितात. आता ह्याला उचलून नेलाय, गार वारा आहे, हे परत येते लेवलला. बाबा एक पास आहे, इसके वास्ते अच्छा हो गया. मग ते 500 रुपये 200 रुपये त्या पर्यटकांच्या किस्सा मोकळं करतात तिथले लोक. हे पहिलं तिथं भूत बघितलं, भूत काढायचे प्रकार. तिथं काय नाहीये, त्याला उचललं नेलं. हा, तिथं फक्त भजन कीर्तन चालतंय. आत किल्ल्यात, आता किल्ल्याच्या बाहेर तिथं सगळं केलं. आतल्या सगळ्या गोवा. मला तसा अनुभव आला काय की तुम्हाला उचलून ते म्हणतात चला इथं जाऊया. मला पण दम लागला की, पण मला मी सुरुवात आहे ना माझी किल्ल्यातली, मग मी पण नाटक केलं असतं ना. ते मला काय काय करतात बघायला. आज ते उचलून यायला काय रुपये द्यायचा नाही, तिथं आलो असतो करून ते. पण मला आतलं काय आयडिया माहित नाही ना. मी पण सुरुवातीला जरा का बसलो. ज्यांना उचलून नेलं त्यांच्यासोबत तुम्ही आत तिथे गेला. हा, त्याच्याबरोबरच गेलो. ते काय शूटिंग केलेलं आहे त्यात, आहे त्यात थोडं. तिथं बंदी आहे शूटिंग करायला, तरी पण चोरून शूटिंग केलं आहे बघा तिथं. ते सगळं केलं, किल्ला सगळा फिरायला लागलो. आता जिथं राण्या आंघोळ करायच्या तिथे एक विहीर होती. त्या विहिरीत खाली उतरायची आणि आत उतरून त्या राणीनं आंघोळ करून तिथनं गुप्त वाट होती. डायरेक्ट त्या किल्ल्याच्या बिल्डिंगवर यायचं. त्या राणीनं आंघोळ करून तिथे यायचं. तिथं अफवा उठली की तिथं पण भूत आहे. मग ते आता जे आपण शूटिंग बघतोय ना, किल्पा बघतोय, ते त्या जी बावडी आहे ती की नाही अंधारातली, तिथं सगळे शूटिंग आहे. की ते भीतीदायक वातावरण वाटते, तिथं यांनी सगळ्या त्या किल्पा करून जोडलेल्या आहेत. ते सगळं बघितलं आणि पलीकडल्या बाजूला असं साधं पत्र्याचं शेड मारल्यासारखं दिसायला लागलं. तर माणसं पण जास्त दिसायला लागली विहिरीच्या बाजूला. पलीकडे म्हणलं इथं काय आहे बघूया. तिथं गेलो तर सगळ्यांनी पालत्या मांड्या घातल्या, त्यांनी अंगात याचं नाटक चालू केलंय. आणि तो महाराज आहे, तो महाराज पुढे बसलाय, धूप घालतोय. मग मस्तपैकी असं धूप असं येईल ते धूप टाकायचे. पालती घातल्या त्यांनी नाचायला लागल्यात. तुम जाओ म्हणते. तिचं काय काय मारते ते सगळं चाललं. आता म्हणलं आता हम बे वैसे की करेंगे. आणि मीच नाचायला चालू केलं. आणि मी नाचताना काय केलं, ह्यांच्या अंगात आलं ना, ह्यांच्या अंगात भूत आलं, मी ह्याशी तोडवायला चालू केलं. मी तोडवायला चालू केलं. त्यांनी काय केलं, तिथल्या लोकांनी काय केलं, मला उचलून बाजूला नेलं. हे बडा भूत दिसतंय. आणि मी मराठी सोडून काय बाकीचं बोलायचंच नाही म्हणलं. मी जाणार, मी नाही जाणार असंच चालू केलं. आणि त्यांनी मला उचलून बाजूला नेला. आता म्हटलं इथं आता लय हत्यार चालवा गेले की मला मारतील ती. मग मी पालती मांडी घालून असं गेल्याचं नाटक केलं. परत शांत बसलो जरा डोळे दाखवून. ते म्हणले आता यांच्या भूत गेलं. तिथं थोडा वेळ थांबलो. माझ्या लक्षात यायला लागलं की ते भूतभूतर्की जी अफवा उठली ते निवळ ह्या देवदेवऋषांचं पोट चालावं म्हणून हे केलेलं करामत आहे. ते पण तुम्ही शूट केलंय म्हणजे त्यानंतर जे बसलेले लोक. हा, ते बसलेलं शूटिंग केलं. त्यात किरकोळ आहे असं. ते बंदी आहे ना तिथं शूटिंग करायला, तरी पण चोरून शूटिंग केलं मी. लक्षात येणार लोकांच्या, कोणतरी मोबाईल वापर. हा, आता त्याच्यानंतर असे मोठ्याच्या मोठं जंगल आहे. त्या जंगलात माणसं अशी वाकून बाहेर येतील बघितली ते झुडपात. कुणाला माणसं बरीच हजारांच्या संख्येत माणसं होती. सगळी येतात माणसं. ते फक्त भूत काढायला येतात, किल्ला बघायसाठी नाही, अजिबात नाही. तरी साधारण किती अंदाजे पर्यटक? 20 रुपये तिकीट आहे तिथं आज जायला. हजारोनं माणसं तिथं. काही थोडीच आहेत की असं बघा इमारत चांगल्या बघायला येणारे. म्हणजे ते निसर्ग सौंदर्य पण चांगलं आहे, जंगल चांगलं आहे, आत पशुपक्षी चांगले आहेत, माकडं वांडर तरी असे बघायसारखं त्यांच्या अंगावर शायनिंग आहे. आणि लोक त्या झुडपात अशी वाकून अशी बाहेर त्याला बघितलीत. म्हणजे आत काहीतरी आहे निश्चित. आता ह्यांना कोणाला काय विचारायचं नाही. ते येतात त्या मार्गाने मी आत बसलो. आणि किल्ल्याच्या बाहेर एक बोर्ड लावला होता, प्लास्टिकची पिशवी आणि पाण्याची बाटली आत न्यायची नाही कारण ते पशुपक्ष्यांना धोका आहे म्हणून. मी आपलं तंतोतंत पाळलं. ते मी मोकळाच गेलो. आता त्यात एकाला विचारलं तर मला आत पाणी प्यायची सोय आहे, कारण मला माहिती आहे चढ चढून जाताना मला पाणी लागणार आहे.
आणि मग तिथे एक म्हातारे भेटलं, ते विचार आपलं पाणी चांगलं पाणी होतं ते द्यायचं आणि काय द्यायचं ते द्या म्हणायचे पैसे. 1-2 ग्लास पाणी प्यायला होतं. आता बाटली नाही माझ्याकडे पाणी प्यायला. ते कुठलं पाणी म्हणजे त्यांना आणलेलं? तिथं विहीर आहे की तिथं, चांगल्या पाण्याची विहीर पण आहे तिथं. आणि ते माणसं जसे आत बाहेर येतात तसं मी पण आत घुसलो. कोणाला विचारलं नाही काय. 1 किलोमीटर गेलो, 2 किलोमीटर गेलो, म्हटलं किती अंतर आहे काय माहित नाही. ते पुढनं येणाऱ्या दोघा तिघांना विचारलं, अरे अंदर क्या आहे? अंदर बडा बाबा आहे म्हणलं. आता बडा बाबाचं नाव घेतलं तर बाबापर्यंत मला जायलाच पाहिजे. गेलो, पण आज जाताना त्याला मी विचारलं किती किलोमीटर आहे ते. आणि गेलो अजून 2-3 किलोमीटर पुढे गेलो, परत एक ग्रुप आला, ते मला अजून 2-3 किलोमीटर आहे. अरे यायला म्हटलं तर थांब तरी लागली आहे, पाणी तरी प्यायला नाही. त्या दरम्यानच्या याच्यात तुमच्या बरोबर कोण नव्हतं? एकटा. ती लोक सांगतात ना, तुम्ही एकटं जाऊ नका, वन्य प्राणी आहेत, असं आहे तसं आहे, मेरे को चलता है म्हणून तुमच्या. पुढे गेलो तर ती पुढनं एक ग्रुप आला, त्यांना विचारलं पाणी प्यायची काही सोय आहे का म्हणून. तर ते बाबा आहे तिथं, मला तिथं तीर्थकुंड आहे, ते बाबा आहे तिथं तीर्थकुंड आहे म्हटलं तर आपल्याला पाण्याची ताण भागते म्हणलं, काय अडचण नाही. तिथे गेलो, तिथं त्या तीर्थकुंडात बघितली परिस्थिती. इथं अलीकडल्या बाजूला ते बाबा महाराज आहेत, तिने ती अशी आरशीची टपरी मारलेली आहे, तिथं त्या अंगात यायचं, तिथं पण प्रकार चालू होतात ते हे भूत काढायचं. पुढल्या बाजूला मला असं एका दगडावर भगवा कलर दिसायला लागला. तिथं लोक वरती चढून तिथं पूजा करतात. तिथं गेलो तर तिथं धबधब्यामुळं त्या एका मोठा दगड आहे, त्या दगडाला असं मस्तपैकी असं गोल असे कातीव केल्यासारखं आहे दगडाला. तिथं कोंड पडलेला आहे दगडाच्या प्रेशर, पाण्याच्या प्रेशरमुळं. आणि मला म्हटलं इथं पाणी चांगलं असणार. वाकून बघतो तर काळं कुळकुळीत पाणी आणि सगळे किडेबिडे सगळे वळवायला लागले. आणि ही भक्तगण येत्यात, बारडीनं पाणी काढतात, पित्यात अंगा ओतून घेतात. अरे हे काय चाललंय म्हणली, किडे वळवळत्या, ते शूटिंगमध्ये आहे त्या किड्याचं वळवळायला लागल्यात. काय माणसं श्रद्धेपोटी काय करणार म्हटलं. हे काय आता मी काही तिथं काय कोणाला बोलू शकत नाही ना, की मी पिऊ शकत नाही, हे तीर्थ असं कसं, असं काय बोललं की मला मारणार तिथं. काय बोललं नाही, गप्पच बसलो. काय काय चाललंय बघूया म्हणजे तिथं जरा शूटिंग केलं. माकडं वांढरं येतेली, ती माणसं जी काय निवड ठेवतात तर ती माणसं बाजूला गेलेत की माकडे येतात, वांढरं येतात, ते खात्यात, ते बघितलं सगळं. घेऊन येतात एवढं 7 किलोमीटर? हा, आत घेऊन येतात सगळे ते. आता मला भूक लागली, आपण विचारायचं कुणाला, कोण खायला देणार नाही ना. आता मला काहीतरी आपण आयडिया करायला पाहिजे. परत तिथं आलो, तिथं जरा ती भूतभुताडी काढते, तिथे एक अर्धा तास थांबलो, तिथं थोडंसं शूटिंग केलं. आता मला भीती काय वाटायला लागली, पाणी प्यायला पाहिजे. मग माझ्याकडे प्लास्टिक बाटली नाही. मग ते जिथं जे काय ते बाबा होते तिथं मी जरासं इकडे तिकडे शोधल्यावर मला ती किनल्याची बाटली एक मिळाली मोकळी. पण मला काय ते कुंडातलं पाणी चालणार नाही, कारण किडे वळवळत्याला दिसतात सगळे. मग थोडंसं इकडे तिकडे जरासं वगळात गेलो मी, पाणी तर कुठेतरी असणार निश्चित म्हटलं. आणि शांत एका जागेवर कोपऱ्यात बसल्यावर बारीक पाण्याचा आवाज येताना दिसाला झुडपातनं. मग काय पालता पडूनच आत गेलो, पाणी तर कुठेतरी आहे निश्चित म्हटलं, बाटली बरोबर आहे. आणि पाक आज जाळीत जाग्यावर गेलो आणि मस्तपैकी धारला पडलेलं पाणी, अर्धी बाटली पाणी प्यालो, एक बाटली भरून घेतली. आता पाणी प्यायची सोय झाली, पण बाहेर आता 9 किलोमीटर जायचं आहे. आता पोटाचं काय, दुपारी तरी 12:30-1 वाजला आहे. आता काय करायचं म्हटलं, काहीतरी आयडिया करायला पाहिजे म्हटलं आता पोटासाठी. तिथे जंगलात बघितलं काय खायला, तर पाला खायसारखं पण झाडं नाहीत. काय कसली झाडं आहेत तिकडं? आपली ह्याचीच असतात, तुमची शेमीची झाडं, काठीची. कारण ते वाळवंट आहे ना, ते वाळूसारखीच तिथे जमीन आहे, रेती सगळी. वाळवंट नाही, पण राजस्थानमध्ये जी जमीन आहे ती अशी वाळूसारखी आहे सगळी. आणि मग तिथे एक फॉरेटनं बंधारा बांधलेला होता जंगलात पशुपक्ष्यांनी पाणी प्यायला. आता त्यांनी 9 किलोमीटरवर काय कसं आणलंय पण मटेरियल माहित नाही मला. वाटते बहुतेक फक्त सिमेंट तेवढं आत नेलं असेल, बाकी सगळे तिथं दगड वगैरे फोडून बंधारा चांगला बांधलाय पाणी मुरवायला. भोका अजून लागल्या होत्या. तिथून हॉटेल तरी लांब आहे, आणि हॉटेलमधलं जेवण बंद झालं असणार आहे. दुपारी 3-3:30 वाजले होते. आणि बाहेर गेटला आल्यावर तिथं बालाजी आहे, बालाजीची गाडी आली, तिथे जेवण फुकट होतं. तिथे बालाजी म्हणजे बालाजी मंदिर तिथे एक आहे, तिथले ट्रस्टची येते तिथं, आणि दुपारचं अन्नदान म्हणून तिथे तिथल्या लोकांनी देतात. ते त्यांनी म्हणलं क्या रेट क्या आहे, अरे रेट बीट कुछ नाही, प्रसाद आहे बालाजी का. हाणलं मग म्हणलं संध्याकाळी जेवायचंच नाही म्हणलं, दोन्ही एका वेळा आपला हाणला तर मधला टाईम आहे म्हणलं. त्या हॉटेलमध्ये पैसे पण खर्च करायला नाही. सगळं झालं. परत मी 5:30-6 वाजता गेलो आणि माझा बिछाना सगळा घेतला गुंडळून. आतली किल्ल्याची परिस्थिती बघितली होती. ही तटबंदी सोडून आत कोण येत नाहीत. पलीकडल्या बाजूला एक त्यांचं कुठलं तरी देऊळ आहे,
ती वेगळी तिथे कुठल्या तरी जमात आहे, ती लोक तिथं आली होती, मारवाडीच बहुतेक असतील ती. आणि मी म्हणलं इथं काय आहे, ते म्हणले तिथं आमचा आज संध्याकाळी महाप्रसाद आहे. तिथं किल्ल्यात आतमध्ये नाही, किल्ल्याच्या बाहेर तटाच्या लगड त्यांचा एक देऊळ बसलेला आहे, तिने मंडप अशी उभा करायला लागली. मी काय केलं, त्यांच्या पलीकडे गेलो, ज्याचं तट सपतो तिथं म्हटलं माझी चादर बेदर नेऊन ठेवली. गेटनं आत सोडित नाहीत ना. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जायचं, आतच थांबायचं. काय सगळे माणसं बाहेर हाकून काढत नाही, त्याच्याने माहित नाही आत किती राहिल्यात किती राहिलेत, कळत नाही, जाण नाही ना, काय नाही कळत. आणि आत येतं मुक्काम करायचं म्हटलं. आणि आलो परत बाहेर, आणि बाहेरून बघतो त्यांच्याकडे बंदूक आहेत. रात्रीचं काय दिसतं म्हणलं, आपण फायरिंग केलं तर काय करायचं. आणि माझी ती लय मोठी इच्छा होती की आज जाऊन आपण झोपायचं, थांबायचं नाही लोकांच्या तिथे. ते आर्कोलाय डिपार्टमेंटला मला एकाने सांगितलं की बंदी असताना तू आत काय शूटिंग रात्रीच्या वेळा करू नकोस, ते तुझ्या अंगावर येईल, कदाचित ते बेकायदेशीर होईल. आणि हे सगळं मी त्या लोकांना सांगितलं असताना ते म्हणजे इतर भूतही नाही आहे, तुम किसने बोला, अरे ये क्या है, व्हिडिओ कैसा आता है, ये ऐसा कैसा आता है व्हिडिओ, अरे लोक करते उसके हम क्या करेंगे. आणि शेवटी मी असा निष्कर्ष काढला की माझा जो अंदाज होता त्या भूतभुताटकीमुळे माणसं इकडे येणार नाहीत, पण त्या भूतभुताटकीची अफवा उठवल्यामुळेच माणसं इकडे येतात, हे माझ्या लक्षात आलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की तिथले ज्या लोकप्रतिनिधी विरोध करतात हे खरं काय बाहेर काढायला, त्याला कारण काय, तर हे जर खरं काय बाहेर निघालं तर किल्ला आहे आउटसाईडला, इकडे पर्यटकच कोण येणार नाही. मग तिथं जी 2-3 महाराज आहेत, ती जे बाबा आहेत, ती भूतभुताटकी काढायचं काम करतात, तेवढ्यासाठी तिथं लोक फक्त येतात. आणि त्यामुळे त्यांची तिथली सिस्टीम चालते. पण हे सगळं असू दे, ते तुमचं काय नाटक चाललंय तिथंच चालू दे, पण ज्यावेळेस तुम्ही व्हायरल करताय हे सगळं, ज्यावेळेस तुम्ही व्हायरल करताय त्यावेळेस जे लहान मूल समजा एक 7-8 वर्षाचं मुलांनी ती जर क्लिप बघितली तर त्या मुलाच्या डोक्यात तशीच क्लिप तयार होणार ना ती, आणि त्याला बहुत खरंच वाटणार आहे ते. आता मोठी माणसं म्हणतात, आता तर आम्हाला आव्हानच केलं ना ते, यांनी कोणी बघितलं तर आम्हाला आव्हानच केलं ना, तुम्ही भूत नाही म्हणता, मी ह्या वानगड किल्ल्यावर जाऊन या. मी त्याला ते खरंच वाटलंय ना, ते त्याला ते बघताना रिअली दिसतंय ते. त्यांनी करताना मिक्सिंग तसं केलंय. किंवा कधी कधी कसं होतंय, आता मी पोलादपूरला गेलो होतो, एक 10-12 वर्ष झाले असतील, गाडी चालवायला मी होतो, दिवस मावळायला गेलाय, आणि पोलादपूरचा घाट वरती चढून येताना काही क्षण म्हणतोय मी, माझ्या लगड बसलं, त्या पोरग्याचं पण लक्ष होतं, पाठीमाच्या पोराचं पण लक्ष होतं, कारण घाटातनं खाली झाडी चांगली दिसत होती. काही क्षण सूर्याच्या जे ढग आहे की नाही, त्या ढगातनं किरण पुढं पडले, मोठा मोठा राक्षस दिसत होता उभा राहिला. काही क्षण म्हणतोय मी त्या जवळच्याला विचार, तुला काय दिसायला म्हणलं, मोठा माणूस होता, कुठे गेला ती, काही तीच कळणं आलंय. मागल्या एक विचार, ती म्हणलं मी मागलं एक म्हणतो, मी पण बघितलं ते, केवढा मोठा राक्षसारखा माणूस होता ना, दिवस मावळायला गेलाय, म्हणजे ह्यालाच भूत म्हणायचं ना. म्हणजे त्या ढगातनं पडलेली किरण, त्यात ती प्रतिमा तयार झाली होती. तुम्हाला भीती वाटली नाही काय जाताना? म्हणजे असं मी जेव्हा व्हिडिओ बघितलेत भानगडचे, तर त्यात ते सारखं तेच बोललेत की कंटिन्यू तिकडे येत असतात माणसं, पण जर जेव्हा रात्री एखादा माणूस तिथं जातोय आणि तो परत येतोय तर त्याचा संशयास्पद मृत्यू होतोय, ऍक्सिडेंट होतोय, काय पण होतंय, आणि म्हणजे तो मरतोय माणूस. तुमच्यासारखंच माझा विचार असतात, तुम्ही मला इथं बोलवलंच नसतं ना, का बोलवलं असतं? जिथं तुमचं थांबतं तिथं माझं काम चालू होतं ना. मला काय ते खरं बघायचं आहे ना, मग लहानपणामध्ये तेच करीत आलोय ना. आणि भूत म्हणजे नेमकं तुमच्या आईनं, बाबानं, चुलतीने सांगितलं, फायली तुम्ही इथं ठेवल्यात, हे 40,000 GB रॅम आहे, ह्या तुम्ही त्या रिझर्व्हर ठेवल्या, त्याच्या फायली मी काढून टाकले का, त्यामुळे भूत नाही. मग भूत नाही तर मी घडतंय कसं? तुम्ही लावून घ्यायला लागलाय स्वतःच्या मनाला. आज तुकाराम महाराज सांगतोय, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला भजनातनं कीर्तनात सांगतोय, कुठं शोधीशी रामेश्वर, कुठं शोधीशी काशी, तुझा आहे तुझ्यापाशी, आणि कशाला बोंबलं तुम्ही ते बाकीचे तेच करीत बसतायचं. ही पटायला नको ते, पण त्या आत आपलं जे रॅम मध्ये जे तयार झालेलं आहे ना, तसंच तयार राहिलेलं आहे, त्याला तुम्ही आव्हान स्वीकारत नाही सा. आणि मी जीवाचं नाव सका ठेवलंय, त्यामुळे मला काय पण चालतंय, कसलं भूत आहे बघूया, मेल तर मारलं तर मारू दे. आणि मग मला ती उत्तर मिळायला लागली, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय समजायला लागलं, निसर्गातला आवाज म्हणजे काय समजायला लागलं. कारण लहानपणापासून सवय आहे ते प्रत्येक प्राण्याच्या पाठीमागे लागायचं, त्याची मैत्री करायची. त्यामुळे कुठल्या पक्ष्याचा आवाज आहे, कुठल्या प्राण्याचा आवाज आहे, भूत म्हणजे काय. पण ते पण आहे की तुम्हाला स्वतःचा पैसे खर्च करून तुम्ही चाललाय आणि
अशा हजारो कमेंट्स येत असतात, कोण पण सांगते असं आहे ते, परत जीवाचा धोका. हां, आता तुम्ही पर्यटन म्हणून का बाहेर जाताय सर? काय जे आपलं रेग्युलर रुटीन असते चार्जिंग होते, वेगळं. माझं चार्जिंग तेच आहे ना. बरोबर. मी काहीतरी वेगळं करतोय ना, तेच पैसे आहेत ना. तुम्ही देवाला खर्च करताय, मी भूताला खर्च करतोय. काय अडचण काय त्यात? मला काहीतरी नवीन काहीतरी केल्याचा आनंद मिळतोय ना. आणि जेणेकरून जी लोक भीतीपोटी जी मारायला लागलेत ना, आता ज्यावेळेला तुमची फाईल बघताय भानगड किल्ल्याची, त्यावेळेला तुमच्याकडे फाईल तयार होती आणि सहज तुम्ही आता नुसती जस्ट फाईल बघितली आणि त्या दिवशी समजा चुकून अमावास्या आहे आणि तुम्ही तुमच्या परसात कुठेतरी गेलायचा किंवा परड्यात कुठेतरी गेलायचा, तिथे एक वातावरण आहे, अंधार आहे आणि अचानक चुकून जर तुमच्या पायात एखादा वेल जर अडकला तर ती फाईल तुमच्या डोक्यात आहे ना, आणि म्हणणार माझं पाय बांधलंय, पळताना ती दोरी अडकणार ना त्या वेल पायात. अशा वेळेला अटॅकनं मरणार की नाही मरणार? परवा एका पोराचं अशी क्लिप आली की मी अमुक एका किल्ल्यावर जाऊन राहून आलो. ती क्लिप मिळाल्यानंतर त्या पोराला बोलवून घेतलं मी. बाळ म्हटलं, तुझे हे नाटक केलंच की नाही किल्ल्या एकट्यावर आहेस, ते कसं केलंस तुला सांगतो म्हटलं. ते मला कसं केलंय? तुझ्या हातात हनुमानाचा फोटो होता, म्हणजे तू काय गृहीत धरलंस की हनुमान माझ्या पाठीचे आहे, त्याच्यामुळे तुझ्या अनकॉन्शियस माइंडमध्ये एक पॉवर तयार झाली. जसं मी चुन्याची डबी दाबून धरत होतो तसं माणसाने ठरलेलं असते की बाबा माझ्याकडे काहीतरी आहे, मला काय होणार नाही. तसं तू काय गृहीत धरलंस की हनुमान माझ्या पाठीचे आहे, 100% चांगला आहे, जो मनधैर्य वाढलं आणि असं वाढायला पाहिजे. पण इतकं आता धाडस तू करू नकोस, कारण ज्या वेळा तू मूर्तीपूजा मानतोस त्याच्या वेळा तू भूत पण मानतोस निश्चित. फक्त तू या मूर्तीचा आधार घेतलास आणि तू किल्ला पार करून आलास, मला आनंद आहे, त्याकडे पावर आली. पण बाळ कधी कधी तू झोपलास, मूर्ती तुझ्या जवळ आहे आणि काय करून मोठा कशाचा तरी आवाज झाला, तुला कमीत कमी मारुती माझ्या बरोबर आहे इमॅजिन करायला तरी वेळ पाहिजे, तो पण तुझा हार्ट फेल झालेला असणार आहे. त्याला म्हटलं बाळ हे रिटेक नाही, एकदा बंद पडलं की बंद पडलं. माझं आयुष्य 77 पासून ह्यातच गेलंय, म्हणून मी तुला वैज्ञानिक कारणं सांगायला लावलं. म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन, नैसर्गिक आवाज जे काय असतील, हे ज्याला अक्कल आहे किंवा निसर्गाचे जे काय ज्ञान आहे त्यानं असं धाडस करावं, अपुऱ्या ज्ञानावर धाडस करू नये. कारण हे आपल्याला वाटतंय मी मी मी, पण हे तुमचं मी कवा जाईल पत्ता लागत नाही. इतकं नाजूक पण आहे ना आणि इतकं कठीण पण आहे. तुम्ही मला जर सांगा, एखाद्या व्यक्तीवर संमोहित करणारी व्यक्ती त्याला संमोहन क्रियेत घेतोय आणि संमोहन करतोय आणि संमोहन क्रिया झालं तर निखिल 1 2 3 म्हणलं तुझा लोखंडी बार होणार, लोखंडी बनवणार, निखिल तसाच ताट उभा राहतोय आणि निखिलला उचलायचा, इथे खुर्ची ठेवायची आणि खाली पायाच्या टाचावर खुर्ची ठेवती, मधल्या भागात काहीच नाही. आणि एवढं करून तू हिप्नॉटिझम करणारा, संमोहित करणारा माणूस तुमच्या कमरेवर माणूस उभा करतोय. कुठनं पॉवर आली ती? तुमच्या अनकॉन्शियस माइंड मधली पॉवर तिनं जागी केली. हीच पॉवर तुम्ही तुमच्याकडे जागी ठेवा आणि ती सकारात्मकतेने प्रत्येक तुमच्या जीवनाकडे बघा, 100% तुम्ही सक्सेस होणार आहे. पण आणि मोठं हे म्हणजे तुमचं शिक्षण आणि किंवा तुमचा अनुभव ह्यातनं म्हणजे सगळ्यात आत्तापर्यंत तुमच्याबरोबर जेवढं मी बोललोय त्यातलं मला वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता की अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस बद्दल आपण किती जागृत असायला पाहिजे. कसं काय तुम्हाला याबद्दल एवढं म्हणजे हे गुडच आहे ना? लहानपणापासून आगाऊपणा अंगात आहेच. ही आगाऊपणा प्रत्येकाच्या ज्याच्या अंगात असेल की नाही, तू कडबद्दल माणूस जाऊ शकतो. नाही मग माझं कसं होणार, तिथं भूत असलंच तर, ही जेव्हा माणूस अंदाज करतोय की नाही त्यावेळेला तुमच्या अनकॉन्शियस माइंडमधल्या फायली त्या जाग्या होत्या, त्या पहिल्या काढून टाकायच्या. आणि मी अचानक नाही काढून टाकलेल्या, त्या माझ्यावरती वेळ आली ना, हे करून बघायची वेळ आली. आता अंगात येते म्हणजे नेमकं काय, ते कसं बघायचं? बाई एखादी पाय मागं सोडलेलं बघायचं नाही, गोट्यावर काठी मारायची, फाटी देणं पळायचं. आता कसं पळालं? हे एवढं कोण धाडस करत नाही ना. नाही, तुम्ही तिथं ज्या लोकांना अंगात आलेलं आणि तुम्ही पण अंगात आल्याला नाटक केलं, मग ती परत लोक येताना व्यवस्थित येत आहेत, परत तिथं आल्यावर त्यांच्या अंगात येते आणि परत जाताना परत मग आहे कसं ठीक जातात. मग ते कसं काय? तिने त्या बाबाकडे गृहीत धरलंय. आता भूत म्हणजे आपलं अंगात येणं म्हणजे काय, भूत लागणं म्हणजे काय, तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपला मोबाईल आहे,
त्यात जर फायली जास्त झाला तर ते मोबाईल हँग होतोय. जसं काही कौटुंबिक कारणं असतात, काही लैंगिकतेची कारणं असतात की बाबा जेणेकरून त्याला त्याचं कुटुंब त्रास देत आहे. अशा वेळेला त्याचा मेंदू व्हायब्रेट होतो आणि अशा गोष्टीचा आधार घेतला की त्याला मान मिळतोय, किंमत मिळते, म्हणून ते स्वसंमोहित क्रियेत जातं. आता पुढचं कोणतं आव्हान स्वीकारणार आहे तुम्ही? नाही कुठलं येईल ते, फक्त आता इथून पुढचं त्यासाठी तुम्ही पैसे ना इथून पुढचं आव्हान भारताच्या बाहेर जरी आलं तर जे आव्हान करतोय त्या आव्हानं येणं जाणंच पैसे द्यायचं आहे. कारण हे आता जे बघितलं हे सगळं मला वाटतं तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे. किती खर्च झाला तुमचा? झाला असतील 10-12 हजार रुपये खर्च. काय माझा कमीत कमी असतोय, ते काय अडचण नाही. अगोदर 2 महिने बुकिंग करतो रेल्वेच, पण एकटा तर एकटा जातो. त्यामुळे मला जगात कुठेही सोडा, कुठेही राहू शकतो, काय अडचण नाही आपल्याला. पण आपण सगळी लोक अशी त्या भूताखेताचा आणि ह्या प्राण्यांचा सगळं भाऊ करायला लागलोय. कारण नसताना प्राण्यांची पण हत्या करायला लागलोय. अरे साधं पपईच्या दारात आपण झाड ठेवून आलोय, कुणी सांगितले काय माहित नाही, ते अपशिकून असतंय, पैसे चालत नाही, चालत नाही. आणि 1 नंबर औषधी वनस्पती, आणि त्यातल्या त्या स्त्रियांची औषधं त्यापासून जास्त तयार होतात. बदाम नको, त्यानंतर जांभूळ नको, होय. असे कितीतरी गैरसमज आहेत आपले त्याबद्दलच. असं कुठं मिळेल तिकडं ते आव्हान स्वीकारणार, काय अडचण नाही आपल्याला. ते मला काय नाहीच आहे ना. आता तुम्हाला सांग, 10 रुपये स्मशानात झोपते, कोळच स्मशानात झोपते, त्याच्यानी बुद्ध कुठे गेली? मग आम्हाला कुठून आलं ती? हे ज्याच्याकडे मेंदू आहे, तरतरीत आहे, त्यालाच आहे का सगळं? ते काय लावून घेते त्याला? ते लावून घेत नाही त्याला, नाही. आणि आता तुम्हाला सांगतो, गौरीच्या वेळात तरी आमच्या इथं दानपट्टा असाच आमच्या गावात खेळायला. पहिलवानांच्या बॉड्याच्या बघायसारख्या होत्या. ते गेले आता त्या मोबाईलच्या खोक्यात, सगळे विसरले. ते मोबाईलमध्ये सगळं वाईट पण आपण घ्यायला लागलोय. सगळं चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, पण वाईट जास्त घ्यायला लागलोय. वाईट आहे म्हटलं की आपला मोबाईल थांबते बघा तिथं. अर्धनग्न बघितलं की थांबते की नाही, तसं त्यातला प्रकार ते. तसं भूत बघितलं की थांबते आपण. हे प्रत्येक जण असंच आहे. सध्या ते मेळघाटातली एक शाळा बंद झाली, त्यामुळं ते तुम्हीच मला व्हिडिओ मी सगळे पाठवला आहे. 400 मुलं साधारण ते त्या शाळेत भूताचं, म्हणजे त्या मुलींना असं काहीतरी असे अनुभव आले, कुणाला चक्कर आली, कुणाचे अंग थरथरायला लागलं. विशेष म्हणजे ती शाळा जिल्हा परिषदेची, आणि त्या मुलगीला हार्मोन गावात ज्यावेळेला मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेला हार्मोन चेंजेस होतात त्यावेळेला कधी कधी त्यांचं असं व्हायब्रेट होतंय. एका मुलगीनं त्याला काहीतरी झाल्यासारखं वाटलं. 4 मुलींच्या बाबतीत तसं झालं. मग एकीला झाल्यामुळं त्या बाकीचीने ते संवेदना घ्यायला चालू केलं. अक्षरशः ओस पडली शाळा ती. आणि मग आपल्या अनिच्छे लोक गेलीत आणि त्या अनिच्छे लोकांनी सांगितलं की त्यात काय काय जे बदल होते तिने ते वैद्यकीय दृष्टिकोनातून सांगितलं. आणि ज्या ज्या मुलींना काय झालं होतं त्या मुलींना ताब्यात घेतलं. आणि हे तुम्हाला का झालंय ही कारणं सांगितली. म्हणजे असंच जर व्हायला लागलं आपल्या भारतात तर काय व्हायचं? तुम्ही मामा प्रत्यक्षात जेव्हा गेलाय तिथं, समजा अनावधान काय घडलं असतं, काय मृत्यू ओढवला असता किंवा तुम्हाला काय झालं असतं, तर मग तसा तुम्ही विचार केलेला काय? असा विचार करणारा माणूस असं करू शकत नाही. ही पहिली गोष्ट. ज्याला मृत्यूची भीती वाटते ते करू शकत नाही, शक्यच नाही ते. समजा चुकून झाला असता मृत्यू, समजा चुकून झालं, आता एखादा वन्य प्राणी अंगावर आला, भूत नाहीच आहे, वन्य प्राणी अंगावर आला, मारला, मला माहित आहे वन्य प्राणी जखमी करून जातो, ठार मारत नाही. मग तुम्ही म्हणता तसं समजा चुकून झालंच, एक दिवस होणारच आहे ना. एक दिवस ती शेड आहे ना, ती आमचं सगळ्यांचं घर आहे. ते आपलं स्मशानभूमी, ते आपल्याला मान्यच करायचं आहे. पण जे नको आहे त्याचा तुम्ही विचार करायला लागला, तुम्ही तिच्याकडे ओढ तुमची निर्माण होते. समजा झालं एक दिवस ते होणारच आहे. ते होणार आहे, मग ते मस्तपैकी सगळीकडे प्रसिद्ध होणार. ते भूताच्या मागं लागत होतं, सापाच्या मागं लागत होतं, वाघायना नादा लागत होतं. आणि मग घरात दंगा चालू होणार. माझी बायको हे माझ्या फौजदार आहे, माझ्या वकील आहे, ठरलेलं आहे सगळ्या बायकांचं. बायका बाहेर आल्या दंगा चालू असतात. बायका जरा येऊन थांबली सगळं शांत असते. बाहेर नवीन बाई आली दंगा चालू असते. आमच्यात बी घडणार, तुमच्यात बी घडणार, सगळीकडे घडणार. हे बायको कुठं गेटपर्यंत असते. गेटपासून बाहेर बाईने यायचं नाही. बायको असेल, बहिणी असतील, पोरगा तिथं मात्र असतोय. ते सगळं सरांना रचून काय ड्युटी लावेपर्यंत ते सगळं झालं, घरात आला, एक दिवसभर मस्तपैकी येणारी माणसं येतात, बोलतात, कसं झालं, प्रत्येकाला ते सांगणार कसं झालं, कसा मेला, काय गेला, सगळं झालं. आणि जरा गॅप पडला 2 दिवसानंतर की हळूहळू टेबलावर ड्राव वाटणार,
तिजोरी वढून बघणार, आमच्या माघाऱ्याने कुठं कुठं काय काय ठेवलंय बघूया. हे ठरलेले स्टेप आहेत. म्हणून ज्या माणसाच्या मनात मृत्यूची भीती आहे तो मृत्यूच्या जवळ लवकर जातो. 1977 पासून माझं गाव अजून म्हणतंय आज मरते आणि उद्या मरते. अजून 77 पासून वर्षी मोजा मी अजून झाली का आता 67 68 चालू झालं. जेव्हा तुम्ही तिथे जाणार होता तेव्हा पण मला असं भीती म्हणजे असं होतच की एवढं तिथल्या केसेस ऐकल्यात काय आलं की लोकांचं फोन आला. मी व्हॉट्सअपवर सोडलं ना त्या क्लिपा की असं असं कटकट चॅनलवर माझी मुलाखत घेतली होती आणि मला एकानं असं आव्हान केलंय की तिकीट रेल्वेचं तिकीट सुद्धा मी व्हॉट्सअपवर सोडलं होतं की ह्या तारखेला मी चाललोय तिथं म्हणून. माझ्या त्या भाच्यांचं फोन आलं, माझ्या त्या पाहुण्यांचं फोन आलं. अरे कशाला काय करायला लागलं रे, कशाला काय करायला लागलं मी तुझ्यासारखं जगू मी. हे नाहीच आहे का, हे लोकांनी पटवून द्यायला पाहिजे ना. कोणतरी असं करणार पाहिजेच ना. तर ते परराज्यात जायला पाहिजे. तिथल्या माणसानेच मारलं तर त्याची माणसं मारतील. त्याच्यावर मी आहे ना. ते महाराजावर त्याच्या गळा बाजूला गेला असणार की आपलं काय अडचण आहे. माझ्या अंगावर आलं माझ्याकडे हत्यार मी वापरणार की नाही वापरणार. होय तसं तुम्ही काय हत्यार घेऊन गेलेला सोबत होतं की त्याच्यावर जाणार कसं तिथं, त्याच्यावर जाऊ शकत नाही ना. तुम्ही चाकू हा सगळं त्या पेपर स्प्रे होता. सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला जंगलात जाताना पेपर स्प्रे तुमच्याबरोबर पाहिजे. जेणेकरून समजा चुकून म्हणतो मी तसा येत नाही. बिबट्या असू दे, हत्या असू दे, गवा असू दे, तुमची जर चावल व्हायला लागली जंगलात फिरताना तर तो प्राणी जर वाट असेल तर निघून जाणार. आता समजा एखाद्या गुहेत आपल्याला जायचं आहे आणि गुहेत आत चाललोय आणि त्या आतला एखादा वन्य प्राणी आहे, त्याला पुढे पळायचं मार्ग बंद झालेत. पळायचा मार्ग बंद त्या अशा वेळेला त्या अंगावर अटॅक करतो. अशा वेळेला पेपर स्प्रे काढला 2 मिनिटात त्या डोळ्यात तुम्ही मारला सगळ्याने अखंड दिवसभर त्याला पुढचं काही दिसत नाही. तुम्ही कुठं पळून जाशील मग. ही जे काय आहे ना ही वावराची जी पद्धत आहे ही आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही तिकडं जाऊन आलात त्याचा असा लोकांवर प्रभाव पडलाय किंवा काय असं तुम्हाला वाटतंय आता? लोकच कोण चर्चा करीत नाहीत. हे संग चर्चा कराने आणि कुठलं तरी भूत यायचं. कारण कसं होतंय ज्या दिवशी चर्चा करतोय त्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या फायली ओपन होते. माझ्या दुकानच्या मागल्या बाजूला बंगालमध्ये लई नाटक चालते. परवा एक जण आला, काका किधरे अरे क्या हुआ है. त्या आधीने विचारलं. काय नाही मेरे बेबी को भूत लगाय निकलते ना वो असं ते बोलायला लागले. म्हणजे भूत निकलता नाही भूक बघत आहे वो तुम्ही इधर मत रोको असं आधीने सांगितलं. ती पळून गेलं. ते म्हणलं अरे तुझ्या बायकोला मारेल तो आणि ते गेलं. ते आता त्याच्या अगोदरचा एक बंगाली होता बघा. संध्याकाळी तो नारळ फोडा लागला. अमावस्या होती. अरे म्हणलं जापू क्या कर रहे. अरे मामू आज अमावस्या का दिन है, आज भूत का दिन होता है ना. अरे भूत कुछ नहीं है इधर, नहीं है हमारे बंगाल में बहुत है भूत, इधर कुछ भी नहीं है. असं ते म्हणल्यावर मी म्हणलं अरे जापू तुम्हारे पास का सब फाइल तुम्हारे अंदर है, इधर का फाइल तुमको मालूम नहीं, इधर किधर भूत है किधर भूत है. इधर फाइल होगा तो वो ओपन हो जाएगी ना. अशी आम्ही चर्चा केली. मी संध्याकाळी 10 वाजता मी आपलं बादलीनं पाणी घेऊन आलो, दुकानात झोपलो. पहाटे 3 वाजता आला, मामा उठो. अरे क्या हुआ, अभी महिने भूत देखा है. म्हणजे रात्री आम्ही चर्चा केली. त्यामुळे तिची तिथली फाईल ओपन झाली. आता त्यानं पॅरागॉनचं शिल्पर आणलं तर नवं मोठं आणि त्याच्यावर खडं पडायचं. ती बादली मोकळी घेऊन जायला आली की खडा उडायचा आणि त्या बादलीत पडायचा खडाक दिसत. आता हे रोजच घडत होतं. पण त्या दिवशी ही जी फाईल ओपन झाली ना ते म्हणलं माझ्या बादलीत कोण खडं टाकतंय, इधर उधर देखलाय तर आदमी कोण नाहीये, ही खडा किती गिरताय. त्याला परत ती करायला लावलं की बादल्या घेऊन तू कसा आलास तर मला जर दाखव. परत ते खडीचंच काम आहे सगळं पेइंग ब्लॉक करते. ती खडी त्या शिल्परवर पडायची, खडा उडायचा आणि बरोबर त्या बादलीत पडायचं. बादल्या मोकळ्या झाल्या. इधर देखलं हे भूत देखो कैसा आहे. हे असं होतंय ना. ते थोडक्यात काय जिथं आपली बुद्धीची मर्यादा संपते तिथं आपल्याला भूतभुताटकीचं कुळ आपल्यातलं जागा होतंय. तुम्ही बुद्धीची मर्यादा संपवू नका आणि अनकॉन्शियसची माइंड वीक होऊन देऊ नका. काय नाही होत. मृत्यू एक दिवशी येणारच आहे. तिचं आज भीती का घ्यायला लागलाय तुम्ही. आज घेतली तर लवकर जाणार. होय प्रत्येक वेळी तुम्ही येताय आणि प्रत्येक वेळी आमच्या ज्ञानात भर होत्या किंवा बरेच तुमचे अनुभव ऐकायला मिळतात. तुम्ही आलात आणि ही माहिती आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुमचा आभार. ज्ञानात बरंच करून घेऊ नका. त्या ज्ञानाचा उपयोग करा. नाही इथनं बाहेर गेलं की आणि भूत मनाने पळायला चालू करा. तुम्ही चालू करता. धन्यवाद.